माझं फॅलिसिटेशन झालेलं आहे. मला खूपच आनंद होत आहे, कारण का म्हणजे एक वेगळाच आनंद मी तो तुम्हाला व्यक्त नाही करू शकत. आणि जसं राजाला पाहिलं तसं अंगावर एवढा काटा आला, डोळ्यातनं घळाघळा अश्रू निघू लागले. मला बोलताही येत नाही आहे, अशा माझ्या फिलिंग्स आहेत. तर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फ्रेंड्स, व्लॉगची सुरुवात लालबागच्या राजाच्या दर्शनाने झाली आहे. तर व्लॉग पूर्ण बघा आणि लालबागच्या राजाच्या आणि माझ्या जुन्या आठवणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एक सुंदर अशी मोदकाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. फ्रेंड्स, मी होती रुपारेल कॉलेजमध्ये आणि रुपारेल कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणी 80% क्राउंड लालबागला राहायच्या. आणि तुम्हाला कळलंच असेल की लालबागला राहणाऱ्या लोकांना लालबागच्या राजाचं किती वेड आहे. आणि मला पण त्यामुळे लालबागच्या राजाचं अति वेड लागलं. आणि तेव्हापासून म्हणजे मी 11वीला असल्यापासून मी लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहे. आणि काही वेळाने मला वाटलं की मी लालबागच्या राजाला बाहेरचा नैवेद्य म्हणजे मोदक स्वतःच्या हातून बनवून मी त्याला नैवेद्य दाखवते. आणि मी करते तळणीचे मोदक. गव्हाचे पीठ मळून घेतलं, छान असं सारण केलं. सारणात काही असं काही टाकत नाही, फक्त आपलं नेहमीचं खोबरं, गूळ आणि वेलची पावडर. आणि मस्त असे सुंदर सकाळी 4:30 वाजता मोदक केले आहेत. पण ह्या मोदकांना तुम्हाला तळायला व्यवस्थित लागतं, कारण का गव्हाच्या पिठाचं आवरण असतं आणि ते जर तुम्ही व्यवस्थित तळलं नाही तर ते मोदक आतून म्हणजे ते आवरण आहे ते कच्चं राहतं. सो फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही हे मोदक तळाल तेव्हा व्यवस्थित थोडं लो हाय मिडियमवर असं आलटून पालटून करून तुम्हाला हे मोदक फ्रंट साईडने आणि बॅक साईडने छान तळून घ्यायचे आहेत. आणि मी रेडी केले आहे 11 मोदक माझ्या राजासाठी. तर चला, बाप्पाचं दर्शन कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. लालबागच्या राजाला जातो आहे आणि साडी नेसणार नाही मी, असं होणारच नाही. सो फ्रेंड्स, मी आज घातली आहे कलानिधीची ग्रीन कलरची साडी. आणि ही काही मी हेअरस्टाईल केली नाही आहे. आजकाल तुम्हाला माहिती आहे का, दुकानामध्ये असे छोटेसे बन मिळतात, ते डायरेक्ट हेअरस्टाईलसारखे दिसतात. सुंदर असे कानातले घातले आहेत, ग्रीन कलरच्या मॅचिंग बँगल्स घातल्या आहेत. आणि मी निघाली आहे राजाच्या दर्शनासाठी. सेलिब्रिटी असो, कोणी असो, पण जोपर्यंत लालबागचा राजा तुम्हाला त्याच्या दर्शनासाठी बोलवत नाही तोपर्यंत तुम्हाला दर्शन मिळणार नाही. फ्रेंड्स, मी रेडी आहे, पण मुंबईचं ट्रॅफिक, ओ माय गॉड, ट्रॅफिक को चीर फार करते हुए मी पोहोचली लालबागच्या राजाला. ॲज आय एम गोईंग ॲज अ सेलिब्रिटी, तर मला पार्किंगची व्यवस्थाही केली होती. तर चला, आधी गाडीला पार्क करूया आणि मग जाऊया बाप्पाच्या दर्शनाला. फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणाल, ओ माय गॉड, सेलिब्रिटीचं किती मोठं हे करते. नाही फ्रेंड्स, असं नाही आहे. तुम्ही लालबागच्या राजाचे व्हिडिओ बघा. जर तुम्ही सेलिब्रिटी असो किंवा नसो, जर तुमच्या नशिबात लालबागच्या राजाचं दर्शन व्यवस्थित छान धक्काबुक्कीत नसेल होणार तर ते तुमचं म्हणजे लालबागच्या राजाने डिसाईड केलेलं दर्शन असतं. फ्रेंड्स, किती व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी ह्यांची पण चेंगराचेंगरी होते. पण जर तुम्हाला लालबागच्या राजाने ठरवलं की तुम्हाला छान, सुंदर आणि असं वेगळं दर्शन द्यायचं असेल, ते फक्त आणि फक्त बाप्पाच्या हातातच असतं. तर चला, गाडी पार्क करूया. आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला, बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि मी निघाली आहे बाप्पाच्या मंडपाकडे. फ्रेंड्स, 5 मिनटात आता मला लालबागच्या राजाचे दर्शन मिळणार आहे. माझे पाय लटपटत आहेत, डोळे माझे डब्ब झाले आहेत पाण्याने, माझ्या अंगावर काटा येत आहे. बाप्पासमोर दिसला आणि पूर्ण डोळ्यातनं घळाघळा अश्रू निघू लागले. फ्रेंड्स, खूप बरं वाटलं. आणि माझ्याबरोबर तुम्हीही लालबागच्या राजाचं दर्शन घ्या. खूप बरं वाटतं, खूप मन मोकळं वाटतं. असं वाटतं की आत्ता दर्शन झालं आहे, आत्ता काही कोणत्या गोष्टीत अडथळा येणार नाही. आणि तुम्ही बघू शकता, मला खूप वेळ मिळाला. लिटरली मी 5-10 मिनटं तिथे दर्शन घेतलं.
फ्रेंड्स, जेव्हा लालबागचा राजा ठरवतो की तुम्हाला स्पेशल फील करून द्यायचंच आहे, तर कोई भी उसको रोक नाही सकता. फ्रेंड्स, मी बघा किती छान शांततेने मस्त दर्शन घेत आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी केलेले मोदक तळणीचे बाप्पाच्या पुढ्यात ठेवले गेले. बाप्पाच्या इथे 2 मोदक ठेवले गेले आणि तुम्ही ही सिक्युरिटी गार्ड बघताय, ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आहे बघा. तिने माझी तारीफ केली तिथे. ते म्हणतात, मॅडम बहुत अच्छे मोदक बनाए है. आणि लिटरली तिने माझ्याकडनं प्रसाद मागून घेतला, तुम्ही बघू शकता. आणि तिला दिला आणि कार्यकर्त्यांमधले तिथे 2 प्रसादाचे मोदक ठेवले गेले. तर माझं जी मेहनत होती फ्रेंड्स, ती पूर्ण 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 बाप्पाच्या चरणी पोचली आहे. कारण का हे फक्त बाप्पाच घडवू शकतो, बाकी कोणी घडवू शकत नाही. फोटोग्राफरने बाप्पाबरोबर फोटो काढले, मोदकांचे फोटो काढले, खूप बरं वाटलं. फ्रेंड्स, एवढं चांगलं दर्शन झाल्यावर अजून काय पाहिजे. पण लालबागच्या कार्यकर्त्यांनी माझं फॅलिसिटेशन केलं, माझा सत्कार केला आणि अजून काय पाहिजे फ्रेंड्स. बस गणपती बाप्पा मोरया. ह्या वर्षी अजून एक नवीन गोष्ट घडली, ती म्हणजे चक्क लालबागच्या राजाचा प्रसाद मिळाला आणि लालबागच्या राजाच्या पायाजवळचं कुंकू मिळालं. फ्रेंड्स, अजून काय पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सो मंडळी, मी खूप खुश आहे कारण का लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे, माझं फॅलिसिटेशन झालेलं आहे. मला खूपच आनंद होत आहे कारण का म्हणजे एक वेगळाच आनंद मी तो तुम्हाला व्यक्त नाही करू शकत. आणि जसं राजाला पाहिलं तसं अंगावर एवढा काटा आला, डोळ्यातनं घळाघळा अश्रू निघू लागले. मला बोलताही येत नाही आहे, अशा माझ्या फिलिंग्स आहेत. तर गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. लालबागच्या राजाचं पोटभर दर्शन झाल्यावर आम्ही आलो दादरला डीपीज या रेस्टॉरंटमध्ये. हे रेस्टॉरंट 1965 पासून आहे आणि इकडे पावभाजी अप्रतिम मिळते. मुंबईची सगळ्यात बेस्ट पावभाजी डीपीजमध्ये मिळते. फ्रेंड्स, हे आहे रुईया कॉलेज. रुईया कॉलेजच्या समोरच डीपीज आहे. मी रुपारेल कॉलेजची स्टुडंट असल्यामुळे रुईया कॉलेजमध्ये येणं असल्यामुळे डीपीज हे माझं खूप फेवरेट रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही ह्यावेळी चायनीज मागवला आणि चायनीज खाऊन झाल्यावर मी ॲज युजल फिल्टर कॉफी घेतली. पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवायला येणार नाही कारण का मी रेकॉर्डच केला नाही. कधी कधी होतं ना की आनंदात आपण विसरून जातो, तसंच काही झालं. पण डीपीजचं सगळं फूड खूप चांगलं आहे. तर डू विजिट डीपीज. आणि गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो.